साहस हे जे मतिमंद मुलांसाठी जी निवासी कार्यशाळा आहे ती अतीत येथे आहे निसराळे फाट्यावर. तिथे मुले आणि त्यांचे ज्या संस्थेचे संस्थापक माननीय संजय कांबळे सर, माननीय रागिनी कांबळे मॅडम आणि त्याचबरोबर तृप्ती तरडे मॅडम आणि ही 4 मुलं फक्त ते घेऊन आले रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. धनंजय आहे, त्याच्यामध्ये ओंकार आहे, गौरव आहे आणि प्रतीक आहे. या 4 जण त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून इथं आलेले आहेत. रक्षाबंधनाचा हेतू आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रक्षण करणं, तो फक्त बहीण भावांपुरतं मर्यादित न राहता आपली एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपण एक कोणत्या ना कोणत्या रक्षेचं स्वरूप स्वीकारलं पाहिजे. खरं तर सैनिक जसं देशासाठी आपल्यासाठी लढत असतो तेव्हा तो आपल्या रक्षेचं रक्षाबंधन स्वतःला लादून घेत असतो. त्याचबरोबर शिक्षक हा समाजसेवेचं बंधन लादून घेत असतो. त्याचबरोबर या संस्थेने देखील एक सेवाभावी व्रत स्वीकारलेलं आहे आणि त्यातून या मतिमंद मुलांना त्यांचं जीवन हे परावलंबी न जगता स्वतंत्रपणे जगता यावं यासाठी ही शाळा सातत्याने कार्यशील राहत असते आणि वेगळे वेगळे प्रयोग करत असते. यातीलच एक प्रयोग ह्या सणाच्या निमित्ताने आणि त्यामागची एक उदात्त भावना ठेवून त्यांनी केलेली आहे, ते म्हणजे ह्या मुलांना या राखी बनवायला शिकवले. त्यांनी यूट्यूबवरती बघून त्याचं काय मटेरियल लागतं, कुठून मिळतं सगळं बघितले. आता काही वेळा त्यांना धागा दगड पकडता नाही आला दुहेरी तर तो एकेरी झालाय, काही असेल, पण ते त्यांनी बनवलेलं आहे. याचं खरं तर कौतुक आहे खूप सगळ्यांना. आम्हालाही सर खूप अभिमान आहे. आमच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्याचं नियोजन करायचं म्हणूनच निश्चय केला. याची भूमिका ही आहे की या मुलांना फक्त आर्थिक मदत मिळावी हा आमचा हेतू नसून त्या मुलांच्या मध्ये आपण काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा ही आमची भावना आहे. आणि या कारणामुळे आम्ही नेहमी तुमच्या कोणत्याही ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी असू. आपला हा ऋणानुबंध असाच वृद्धिंगत हो आणि ह्या मुलांचं भावी आयुष्य चांगलं उज्ज्वल हो अशी मी सर्वांच्या वतीने आमच्या शुभेच्छा व्यक्त करते आणि माझं हे छोटंसं प्रास्ताविक इथंच थांबवते. जय हिंद, जय कर्मवीर. या आपल्या महाविद्यालयामध्ये हे प्रदर्शन करण्याच्या पाठीमागची भूमिका आत्ताच आपल्या कार्याने आपल्यासमोर विषद केली. खरं तरी खूप कौतुकाची गोष्ट आहे की त्या मुलांना किंवा त्याच्यामध्ये थोडंसं बौद्धिकदृष्ट्या ती कमकुवत आहे, पण तरीसुद्धा त्याची जाणीव त्यांना न होऊ देता त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करणं, त्यांना या समाजाच्या प्रवाहाच्या बाहेर न जाता तुम्ही याच प्रवाहामध्ये त्यांना एकरूप करून घेणं आणि त्यांच्यामधला आत्मविश्वास वाढवणं, या स्वावलंबीपणानं त्यांचं आयुष्य जगण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं. खरं तर अशा स्वरूपाची सेवाभावी काम करणारी ही संस्था आणि कांबळे सर असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील ते खूप चांगलं काम त्या ठिकाणी या निमित्तानं करतायत आणि त्यांच्या प्रयत्नांना आपण थोडंसं त्या प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे इथं ही राखी किती चांगली केलेली आहे, किती वाईट केलेली आहे, काय त्या डिझाईन घेतलेली आहे, ह्या गोष्टी खूप मॅटर करत नाहीत असं मला थोडंसं वाटतं. पण ज्या भावनेनं त्या मुलांनी हा प्रयोग केलेला प्रयत्न केलेला ते तो प्रयत्न अतिशय कौतुकास्पद अशा स्वरूपाचा आहे आणि मला असं वाटतं की अशा स्वरूपाचे अनेक उपक्रम या माध्यमातून त्या ठिकाणी घेतले जावेत आणि या विद्यार्थ्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करणं ही एक आपली सामाजिक बांधिलकी आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. आणि म्हणूनच काल जेव्हा कांबळे सरांनी त्यांचे सहकारी इथं भेटायला आले तेव्हा हीच भूमिका होती की ही मुलं मतिमंद आहेत किंवा त्यांना कुठतरी आणखी एखाद्या दुसऱ्या बाजूला किंवा त्या समाजामध्ये ते आली तर त्या ठिकाणी काहीतरी वेगळं काहीतरी करतील अशी भूमिका न ठेवता त्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊया, आपल्यामध्ये त्याच्याबरोबर बसूया, त्यांच्याशी गप्पा मारूया, त्यांना त्यांचे प्रश्न काय आहेत आपण समजावून घेऊया आणि यातून खरं तर एक 4 मुलं जरी विश्वासाने उभा राहिली तर ते खूप मोठं काम आहे. आणि त्या सगळ्या कामासाठी मी कांबळे सर असतील त्यांचे सहकारी असतील त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. भविष्यामध्ये सुद्धा आमच्यासाठी ज्या स्वरूपाची जबाबदारी आपण द्याल ती जबाबदारी निश्चितपणे आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करू. त्याचं कारण हे आहे आपण सर्वजण मिळून तो विद्यार्थ्यांना उभं करणं, त्याला माणूस म्हणून जगण्याचं आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करून घेणं हीच तर भूमिका घेऊन आपण हे सगळे काम करतो आहोत. या कामाला आमच्या मनापासून आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद.
महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी. आज महिला महाविद्यालयामध्ये मतिमंद मुलांनी बनवलेल्या राख्यांचे प्रदर्शन होते. त्यांनी खूप छान अशा राख्या बनवल्या. महाविद्यालयातील मुलींना त्या राख्या आवडल्याही त्यांनी त्यांच्या मेहनतीस प्राधान्य दिले व सगळ्यांनी राख्या घेतल्या. त्यांनी बनवलेल्या राख्यांनी त्यांनी त्यांचे कौशल्य दाखवले व त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. अतिशय रिजनेबल असं आहे. 5 आणि ती 180 रुपये डझन आहे ना.